गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नमुना सराव संच जो आपण बघितला PDF मध्ये आहे त्या नमुना सराव प्रश्नपत्रिकेमधील दुसरी प्रश्नपत्रिका आहे तिसरीच्या इयत्तेसाठी, त्याचा भाग 2 करत आहोत आपण। यामध्ये इंग्लिश या घटकातील उरलेले प्रश्न पाहणार आहोत। ठीक आहे, उरलेले प्रश्न आपल्याला बघायचे। त्याच्यामध्ये तुम्ही आधीचा भाग जर बघितला नसेल तर तो बघून घ्या। तुम्हाला सोडवायचा असेल तर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये PDF दिलेली आहे, ती PDF डाउनलोड करा। तिचं जे पान नंबर आहे ते पान नंबर आहे बघा, त्या पानावरती तुम्हाला 163च्या आसपास त्या पानावरती ही तुम्हाला प्रश्नपत्रिका सापडेल आणि तुम्हाला ती सोडवता येईल। ठीक आहे, जर नसेल तर आता आपण ह्याच्यामध्ये चालू व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका सोडवू। चला आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे 16व्या क्रमांकाचा। बघा, 16व्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही वाचायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे। फाइंड द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द सेंटेन्स। वाक्यातील विशेषण ओळखायचे। ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण, ते ओळखायचे। शबाना इज अ स्मार्ट गर्ल। शबाना इज अ स्मार्ट गर्ल। ओके, आता शबाना कोण आहे? शबाना मुलगी आहे। ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये मुलगी आहे पण कशी आहे याला जर प्रश्न विचारला, हाऊ इज शी, ती कशी आहे, तर शी इज स्मार्ट। तिच्या आधी एक शब्द आलेला आहे स्मार्ट, म्हणजे तिच्या त्या नामाबद्दल, गर्ल या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा विशेषण आहे, तो आहे स्मार्ट। तुम्हाला तुमचं उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा। ए हे उत्तर नाही, हे काय ते सिंग्युलर आलेलं आहे, ती एकवचनी असल्यामुळे त्याच्यामध्ये ए वापरला। गर्ल हे नाउन आहे, शबाना हे सुद्धा नाउन आहे, म्हणजे यामध्ये ॲडजेक्टिव्ह आहे स्मार्ट। ओके, आपण यावर व्हिडिओ केलेला आहे ॲडजेक्टिव्हचा, याच प्लेलिस्टमध्ये तिसरीच्या याच्यात तुम्हाला तो सापडेल। ठीक आहे, बघितला नसेल तर घटक संपल्यानंतर बघा। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। 17वा प्रश्न। डॉग, ऑक्स अँड क्रो आर ॲनिमल्स। ओके, डॉग, ऑक्स अँड क्रो आर ॲनिमल, विच पंक्च्युएशन मार्क इज मिस्ड। ह्याच्यामध्ये कोणता पंक्च्युएशन मार्क मिस झालेला आहे? मिस होणे म्हणजेच कोणते विरामचिन्ह याच्यामध्ये दिलेले नाही किंवा राहिलेले आहे, म्हणजे हा जो आहे हा विरामचिन्हांबद्दलचा प्रश्न आहे। काय आहे याच्यामध्ये? विरामचिन्हे। ओके, मग आता तुम्ही याचं उत्तर शोधायचे। बघा कोणते राहिले, मग आता ही लिस्ट केलेली आहे। लिस्ट म्हणजे काय? एकाड एक शब्द। डॉग झाला, डॉग झाल्यानंतर काय पाहिजे होतं? एक कॉमा पाहिजे होता। ऑक्स झाला, त्याच्यानंतर अँड क्रो आर ॲनिमल, शेवटी फुल स्टॉप दिलेला आहे, म्हणजे यामध्ये कॉमा राहिला आहे, प्रश्नचिन्ह नाही, फुल स्टॉप नाही, तर इन्व्हर्टेड कॉमा नाही, तर ते राहिलेलं आहे कॉमा। द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इज कॉमा। ओके, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। ठीक आहे, चला पुढचं बघू। 18व। सिलेक्ट प्लुरल वर्ड्स, अनेक वचनी शब्द। बघा तुम्ही उत्तर शोधा, तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देतो। बघा आपण आता तुम्ही तिसरीच्या प्रश्नपत्रिका सोडवत आहात, आपण पुढे 4थी आणि 5वीचा सुद्धा क्लास कंप्लीट दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी चिंता करायची गरज नाही, अगदी 6वी 7वीपर्यंतही नाही। NMMSचे घटकसुद्धा आपण पूर्ण करून घेणार आहोत, म्हणजे अगदी 8वीपर्यंत तुम्ही या चॅनलवर तुमचा कंप्लीट क्लास करू शकता। ठीक आहे, बघा बरं, सिलेक्ट द प्लुरल वर्ड, 18वा प्रश्न आहे। अनेक वचनी शब्द शोधा। बॉय आहे का? नाही। गर्ल आहे का? नाही। वुमन आहे का? नाही। मग पर्याय क्रमांक किती होईल? बघा, मेन, यस, हा सुद्धा नाही। मेन आहे त्याचा सिंग्युलर काय आहे? मॅन, आणि त्याचं अनेक वचन आहे मेन। जर तुम्ही याला यस लावला तर ते जमणार नाही, हे त्याचं सिलेक्ट द प्लुरल हा त्याचा प्लुरल फॉर्म आहे। अनेक वचनी जो भाग आहे तो शब्द आहे प्लुरल मेन। ओके, चला, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2। ठीक आहे, तिसरा प्रश्न आपण बघू। 19वा। तुम्ही उत्तर शोधायचे। राईट करेक्ट फॉर्म, बरोबर रूप लिहा, म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते तुम्हाला त्याच्यातनं शोधायचं आहे। लेट्स, एक्सपांडेड फॉर्म आहे आता, हा इथं कॉन्ट्रॅक्टेड दिला आहे। लेट्स आहे हा तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड दिलेला आहे इथं, आणि तुम्ही त्याचा एक्सपांडेड शोधायचा आहे। लेट इज होईल का? नाही। लेटूस नाही। लेट्स नाही, ते तर तिथं दिलं आहे, फक्त ॲपॉस्ट्रॉफी सोडला आहे, पण त्याचा योग्य फॉर्म आहे ऑप्शन नंबर 3। काय आहे?
लेट अस, लेट अस, चला आपण करू असा अर्थाने वापरला जातो. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. दिस इज ॲरो, दिस ॲरो इथं दिलेलं आहे. दिस ॲरो म्हणजे अशा प्रकारचा ॲरो दाखवला आहे. हा ॲरो काय करतो? ओके, म्हणजे अशा प्रकारचा ॲरो त्यांनी घेतला आहे. हा जो ॲरो आहे तो काय करतो आहे बघा बरं. दिस ॲरो शोज द डायरेक्शन, कोणती डायरेक्शन दाखवतो आहे? हा आता स्क्रीनच्या उजवीकडे चालला आहे, म्हणजे डाऊन आहे का? नाही. अप आहे का? वर जाणारा? नाही. लेफ्ट आहे का? नाही. उजवीकडे जातो आहे. दिस इज राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. किती आहे? ऑप्शन नंबर 3. ओके. चल, वी विल सी द 21st क्वेश्चन. येस्टरडे वॉज ट्यूजडे. ओके, ठीक आहे. येस्टरडे वॉज ट्यूजडे. येस्टरडे म्हणजे काय? YSTRDAY. येस्टरडे म्हणजे काल. काल ट्यूजडे होता. व्हॉट डे इज टुमॉरो? काल ट्यूजडे होता तर आज कोणता असेल? आज नाही, उद्या विचारलं आहे. काय विचारलं आहे आपल्याला? उद्या. काल ट्यूजडे होता. ठीक आहे, म्हणजे संडे, मंडे, ट्यूजडे. मग म्हणजे काल मंगळवार होता. ठीक आहे, तर आधी आपण याचं उत्तर काढू. आज काय असेल? काल मंगळवार होता तर आज काय असेल? वेडनसडे. वेडनसडे. ओके, आणि वेडनसडे जर आज असेल तर त्याने विचारलं परवा काय असेल? मग काय असेल? यस, उद्या. उद्याचं विचारल्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? सापडले? थर्सडे. ओके, यस, आन्सर आहे थर्सडे. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर होतं. पुढचं बघू. त्याने आधीचा दिवस दिला, आधीचा दिवस दिला, मधला दिवस दिला नाही आणि पुढचा दिवस काढायला सांगितला होता. ठीक आहे, पुढचा 22वा प्रश्न आपण सोडतोय. व्हॉट इज द टाईम इन क्लॉक? घड्याळात किती वाजले आहेत? झूम करा, मोठं करा, बघा किती वाजलेत. तासकाटा जो आहे याच्यामध्ये, जो तासकाटा आहे तो काय आहे बघा बरं. याच्यामध्ये काय होते म्हणजे ह्या प्रश्नामध्ये व्हॉट इज द टाईम इन द, घड्याळामध्ये जी वेळ दिली 12वरती आहे आणि 5वर आहे, म्हणजे ॲक्युरेट 5 वाजलेले आहेत याच्यात. करेक्ट 5 आहेत. मग 5 o'clock, कारण 12वरती जर मिनिट काटा असेल तर त्यावेळी मिनिट 0 होतात, म्हणजे इथं 12 झाला आणि हा इथला 5वर आहे. यस, इट इज 5 o'clock. व्हॉट इज द टाईम? 5 o'clock. ऑप्शन नंबर 4. 12 नाही, 4 नाही, हे नाही. ठीक आहे, ओके. चला पुढचं बघू. पुढचं आपल्याला बघायचं आहे. मी परत झूम इन केलं आहे. तुम्ही पुढचा प्रश्न सोडवू शकता. 23 नंबरचा. आता इथं ह्याच्यामध्ये पॅराग्राफ दिलेला आहे. तुम्ही तो वाचायचा आहे. 23 ते 25साठी रीड द पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग. उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. द रॅबिट इज सॉफ्ट अँड फरी ॲनिमल. ओके, रॅबिट हा सॉफ्ट आहे म्हणजे मऊ आहे. फरी त्याला लोकर आहे. हे केस त्याचे कसे आहेत? वुलन, फरीसारखे, फर. रॅबिट इज सॉफ्ट अँड फरी ॲनिमल. रॅबिट लिव्ज अंडर द ग्राउंड. यस, तो कुठे राहतो? होलमध्ये, बिळामध्ये. रॅबिट कुठे राहतो? होलमध्ये. ओके. ही इज स्ट्रॉंग अँड बिग लेग्स. ही हॅज स्ट्रॉंग अँड बिग लेग्स, सॉफ्ट फर अँड लॉंग इयर्स. म्हणजे त्याचे पाय मजबूत असतात, कारण तो त्या माती उकरून म्हणजे मातीमध्ये होल तयार करतो. सॉफ्ट फर अँड लॉंग इयर. त्याचे जे कान असतात ते मोठे असतात. रॅबिट ईट ग्रास. तो काय खातो? ग्रास. इट इज सोशल पेट, म्हणजे तो संख्येने खूप मोठ्या गटात राहतो, म्हणून त्याला म्हटलं आहे सोशल पेट. पेट हा पाळीव प्राणी शब्द आहे. पेट हा कशासाठी वापरला जातो? पाळीव प्राण्यांसाठी. ओके. देन वी कॅन से दॅट रॉबिट इज अ पेट ॲनिमल. रॅबिट इज अ पेट ॲनिमल. ओके. मग आता आपण प्रश्न बघू याच्यातले. ठीक आहे, 23 नंबरचा 23rd क्वेश्चन यू हॅव टू सॉल्व. द लेग्स ऑफ रॅबिट आर. ओके, व्हेरी गुड. द लेग्स ऑफ द रॅबिट आर. कसे आहे तो? स्मॉल अँड फरी. ओके. बिग अँड स्ट्रॉंग, लॉंग अँड स्ट्रॉंग. कसे आहेत बघा बरं. 23 नंबरचा प्रश्न. स्मॉल अँड फरी. इथं काय दिले? इट हॅज अ स्ट्रॉंग अँड बिग लेग्स. म्हणजे स्मॉल अँड फरी नाही. लॉंग अँड स्ट्रॉंग, नुसते लॉंग नाही. बिग अँड स्ट्रॉंग, यस, बिग अँड स्ट्रॉंग. म्हणजे इथं हे आहे, सॉफ्ट अँड फरी पण नाही.
पुढे दिले सॉफ्ट अँड फरी इयर, ते कान आहेत. कान काय आहे? कान. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3. ओके. नाव वी विल सी द 24 नंबर क्वेश्चन. चला उत्तर शोधायचं आहे. वेअर डज रॅबिट लिव्ह? रॅबिट कुठे राहतो? ह्याच्यामध्ये दिलेलं उत्तर रॅबिट लिव्ज अंडर द ग्राउंड. अंडर द ग्राउंड. अंडर द ग्राउंड. इथं बघा बघा बरं 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर रॅबिट लिव्ज अंडर द ग्राउंड. इन द ग्राउंड. इन आहे का? नाही. ऑन द ग्राउंड. ग्राउंडच्या वर राहिलं तर काय होईल? अदर ॲनिमल्स आहेत, कॅट, डॉग. त्याच्यानंतर जंगलात असेल तर फॉक्स, टायगर त्याला खाऊन टाकतील. ॲट द ग्राउंड. ग्राउंडवर, च्या जवळ नाही. अंडर. अंडर म्हणजे च्या खाली. तो ग्राउंडच्या खाली राहतो. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. ओके, व्हेरी गुड. बघा त्याच प्रश्नाचं तेच योग्य उत्तर होतं. 4 नंबरचं हे नव्हतं. अशा वेळी काय करायचं जर कन्फ्यूज झालात तर? पॅरेग्राफ परत व्यवस्थित वाचायचा. रॅबिट इज सॉफ्ट. येस, आपण पॅरेग्राफवर परत एकदा नजर मारू. बघा बरं, रॅबिट इज सॉफ्ट अँड फरी ॲनिमल. रॅबिट लिव्ज अंडर द ग्राउंड. इट हॅज अ स्ट्रॉंग अँड बिग लेग्स, सॉफ्ट फर. रॅबिट ईट ग्रास. इट इज अ सोशल पेट. आता हा मी पॅरेग्राफ मुद्दाम परत वाचला कारण ह्याच्यामध्ये शेवटचा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. रॅबिट आर डॅश डॅश ॲनिमल. रॅबिट्स आर डॅश डॅश ॲनिमल. कसे आहेत? रॅबिट ग्रास खातो हे सांगितलं. इट इज अ सोशल पेट. पेट म्हणजे पाळीव प्राणी, मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग हा अँग्री आहे का? ससा चिडखोर आहे का? नाही. अनफ्रेंडली आहे का? तो मित्र करत नाही का? हॅपी आहे का? नाही. तो एक सोशल ॲनिमल आहे. सोशल म्हणजे काय? यस, तो सामाजिक आहे. सोशल या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. सोशल याचा अर्थ होतो सामाजिक. तो एक सामाजिक प्राणी आहे. सामाजिक प्राण्याची लक्षणं काय म्हणता येतील बरे? सामाजिक प्राण्यासाठी काय म्हणता येईल? त्याचे मित्र असतात का? हो, सामाजिक प्राण्याचे खूप मित्र असतात. सोशल या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊ. सोशल म्हणजे त्याला भरपूर मित्र असतात, तो सामाजिक असतो. एखादा माणूस असतो बघा, त्याला खूप मित्र असतात. कुठेही गेला की त्याला मित्र सापडतात. तसा सशाला तो गटामध्ये राहतो. त्याच्यामुळे सोशल हा शब्द तिथे वापरलेला आहे. ओके, आलं लक्षात? आपण आज सेकंड पार्ट बघितला ह्या प्रश्नपत्रिकेचा. नमुना सराव संच जो आहे त्याच्यामध्ये पहिल्या भागात आपण 15 प्रश्न बघितले होते. या भागात आपण 10 प्रश्न बघितलेले आहेत. प्रश्न तुम्हाला समजले असतील. अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपण वेगवेगळ्या देणार आहोत. हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला लाईक करायला विसरू नका. ओके, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकेचा दुसरा भाग समजावून घेणार आहोत. त्याचे 50 प्रश्न आहेत, ते आपल्याला सोडवायचे. साधारण याला 3 पार्ट्समध्ये आपण करू. 15-15 प्रश्न करून घेऊ आणि तशा पद्धतीने करू. ओके, आता हा जर घटक तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. त्याच्यानंतर जर आपल्या मित्रांनाही कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ओके, आता थांबतो. गुड डे, बाय.